नमस्कार. आज आपण काळ्या चण्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. म्हणजेच हरभऱ्याची रस्सा भाजी. अजिबात भांड्यांचा पसारा न करता 15 ते 20 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते. चवीला इतकी भारी लागते. एकदा बनवली की तुम्ही वारंवार बनवाल. जर का तुमच्याकडे पाहुणे आले असतील किंवा घाईच्या वेळी तुम्ही ही भाजी बनवू शकता. पाहुण्यांना ही भाजी नक्कीच आवडेल. इतकी भारी होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर आता भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी काळे चणे म्हणजेच हरभरे भिजवून घेतलेले आहेत. वजनी प्रमाणात हे 250 ग्राम इतके आहेत. याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण याची आपण रस्सा भाजीच बनवणार आहोत. तर हे चणे पहा आकाराने लहान आहेत व रंगाने थोडेसे काळपट आहेत. याची भाजी खूप छान लागते. याचा रस्सा चवीला अतिशय भन्नाट लागतो. तर आता चणे भिजवून घेतले. आता इथे एक आपण वाटण तयार करून घेणार आहोत. तर आता त्यासाठी इथं मी 2.5 इंच आलं घेतलेलं आहे. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. यानंतर मुठभर कोथिंबिरीची देठं घेतलेली आहेत. यानंतर 7 ते 8 खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तर सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण तयार करत असताना गरजेनुसार तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता. वाटण शक्य होईल तितकं बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता आपण भाजी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं, मोहरी छान फुलली की यामध्ये आपल्याला लगेचच एक मध्यम मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मीठ घालायचा आहे व हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ घातल्यामुळे होतं काय, कांदा पटकन परतला जातो. कांदा परतला. आता यामध्ये आपल्याला मध्यम मोठ्या आकाराचा पिकलेला टोमॅटो घालायचा आहे. लक्षात ठेवा भाजीसाठी टोमॅटो पिकलेलाच वापरायचा आहे. याने भाजीला खूप छान चव येते. आता हा टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो परतला. आता यामध्ये आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. जर का तुम्हाला कढीपत्ता आवडत नसेल तर स्किप केला तरीही चालेल. यानंतर वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर आता या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. याला छान तेल सुटलं की लगेचच यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले. अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा रोजच्या भाजीचा काळा मसाला, यानंतर 1 चमचा धने जिरे पूड घालायचे आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. आता हे मसाले करपू नये यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. मसाले घातल्यानंतर पाणी घालणं गरजेचं आहे. जर का मसाले करपले गेले तर रश्श्याला चांगली चव येणार नाही. आता पाणी घातल्यानंतर याला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. रस्सा भाजी बनवताना हा मसाला तुम्ही जितका जास्त परतवून घ्याल, तितकी भाजीला छान अशी चव येते. मसाल्याला तेल सुटल्यामुळे भाजीला तर्री सुद्धा खूप छान येते. एकदा नक्की करून पहा. तर आता इथे पहा या मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे. यानंतरच आपण यामध्ये घालणार आहोत भिजवून घेतलेले चणे म्हणजेच हरभरे. आता हे घातल्यानंतर आपल्याला या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, हाय ठेवायची नाही, नाहीतर आपला मसाला करपू शकतो. चणे यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता लगेचच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आता तुम्हाला रस्सा किती घट्ट, किती पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. तर हा रस्सा मी बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाणार होते, यासाठी मी थोडासा पातळसर ठेवलेला आहे. जर का तुम्ही हा रस्सा थोडासा घट्टसर ठेवला तरी सुद्धा चालेल. आता यानंतर सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे ढवळून घ्यायचं आहे. ढवळून घेतल्यानंतर आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीच्या 2 शिट्ट्या मी मीडियम फ्लेमवरती करून घेतल्या. नंतरच्या 2 शिट्ट्या मी बारीक गॅसवरती करून घेतल्या. 4 शिट्ट्यांमध्ये आपला हरभरा, चणे छान असे शिजले जातात. सर्वात शेवटी आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व गॅस चालू करायचा आहे. यानंतर याला आपल्याला 1 ते 2 उकळी काढायच्या आहेत. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला याला उकळी काढणं गरजेचं आहे, जेणेकरून कोथिंबिरीची कच्ची चव यामध्ये लागणार नाही. जर का सुरुवातीलाच कोथिंबीर घातली असती, तर ती खूप जास्त काळपट पडली असती. तर आता इथे पहा,
यामधले चणे छान असे शिजले गेलेले आहेत. तर रस्सा पहा इतका घट्टसर मी ठेवलेला आहे. जर का आवडत असेल व तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता. तर आपल्या रश्श्याला पहा मस्त अशी तर्री आलेली आहे. छान अशी ही भाजी उकळून तयार झालेली आहे. तुम्हाला हवं तर ही भाजी तुम्ही थोडीशी आटवून सुद्धा घेऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा. धन्यवाद.